वंदे मातरम. मी योगेश सोनावले. हा आपला माझ्या लाहे गावचा ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखला जातो. इथे आतापर्यंत जवळजवळ 25 ते 30 लोकांचा जीव गेलेला आहे या हायवे वरती. आणि हाच तो हायवे क्रॉस करून गावकऱ्यांना नोकरी धंद्यासाठी किंवा शेतीसाठी आणि जे लोक जातात स्टेशनला त्यांना पण हायवे क्रॉस करून जायला लागतो. इथे बाजूलाच मोंडुलपाडा आहे, तर तेथील विद्यार्थ्यांना हाच हायवे क्रॉस करून यावा लागतो या साईडला. आपल्या प्रयत्नांना कुठेतरी यश आलेलं आहे. ग्रामपंचायत ठरावामध्ये ठराव पास केलेला आहे. गावक क्रमांक 230, ठराव क्रमांक 0902 आहे. खासदार बाळामा, आपले आमदार दौलतजी दरोडा साहेब, त्यांना पण मी धन्यवाद करू इच्छितो. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे त्यांनी स्वतः त्यांचं लेटर पाठवलेलं आहे आणि इथे ब्रिज व्हावा म्हणून प्रयत्न केले आहे, त्यासाठी त्यांचा धन्यवाद. या ब्रिज साठी माझं गाव लाहे, मोंडुलपाडा, तिकडे बिरवाडी, शेंडेपाडा, मेंगालपाडा, बादसा, कुकांबा या सर्वांना आहे ना, जो हायवे क्रॉस करताना जी मनामध्ये धाकधूक असते का बाबा आता मी कामावरून चाललोय, घरी पोहोचतो की नाही, काय एखादी आणि कंटेनर येतो तो आपल्याला उडून जातो काय आणि आपल्या जीवाचं काय बरं वाईट होतो का, ही प्रत्येकाच्या मनामध्ये भीती असते. तर ती भीती नक्कीच कुठेतरी थांबणार आहे. तर हे लोक बघा कसे थांबलेत. हे लोक येते आणि हे धावत येतात. ती गाडी तिकडनं येते, हे बघा ही परिस्थिती आहे. ती गाडी तिकडनं येते आणि त्यांचा जीव त्यांना मुठीत घ्यावा लागतो. तर हा ब्रिज झाल्यानंतर मला वाटतं का भरपूर जीव जाणारे वाचणार आहेत. तर हा ब्रिज जो आहे तो 920 मीटरचा आहे आणि ब्रिज जो पास झालेला आहे तो लाहे गावासाठी पास झालेला आहे. आणि साईटून सर्व्हिस रोड जो दिला जाणार आहे तो 1140 मीटरचा दिला जाणार आहे. तर काम कोणीही घ्या, कॉन्ट्रॅक्टर कोणीही असू दे, फक्त काम व्यवस्थित करा, त्याच्यावरती आपलं लक्ष तर असणारच आहे. कारण गावचा काम आहे तो आपण चांगलाच करून घेणार आहे. या ब्रिज साठी लाहे फाटा, बादशाह फाटा इथे ब्रिज होणार आहे. त्यासाठी काही अडचणी जर येणार असतील तर आपल्या सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन आवाज उठवणं पण गरजेचं आहे. हा जो ब्रिज होणार आहे तो मला तरी वाटतं कितीतरी वर्षाने होणार आहे. आणि हा एकदा जर ब्रिज गेला आणि कॅन्सल झाला, मला वाटतं 14 वर्ष आहेत ना ब्रिजचं काम निघणार नाही. मग त्या 14 वर्षामध्ये कोणाचा पोरगा, कोणाची आई, कोणाचा बाप, कोणाची बहीण, कोणाचा भाऊ आपल्याला गमावावा लागेल किंवा त्यामध्ये मला स्वतःही जीवाचं बलिदान द्यावं लागेल या हायवे क्रॉस करताना सांगू शकत नाही. लाहे फाटा आणि बास्ता रोड इथे ब्रिज झाला पाहिजे का? सर्व गावकऱ्यांना काय वाटतो? आपल्या गावामध्ये होणारा ब्रिज आहे ना तो झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतो का? किंवा तो व्हायला पाहिजे का? ती भीतीमुक्त तुम्हाला व्हायचं आहे का? जर व्हायचं असेल तर नक्कीच हा ब्रिज झाला पाहिजे. तर त्यासाठी मला तुमच्या सर्वांची मदतीची आणि साथ लागणार आहे. तर आपल्या ब्रिज साठी तुम्ही साथ द्याल मी अशी अपेक्षा करतो तुमच्याकडून. धन्यवाद.